घरात केलेले मटकीचे मोड बघा, किती छान मोड आलेले आहे त्याला. तुम्ही कसं करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आहे सांगलीची प्रिया. तर मी तुम्हाला सांगते की मी घरात माझ्या घरगुती पद्धतीने मटकीला मोड कसे आणते. इथे तुम्ही बघू शकता छान असे मोड आलेले आहेत मटकीला, तेही घरगुती पद्धतीने, जास्त काही कष्ट न घेता हे मोड आलेले आहेत. तर चला वेळ न घालवता तुम्हाला मी हे कसं करायचं हे सांगते. तर मी इथे 2 वाटी मटकी, जी वाळलेली मटकी असते ना, ती घेतलेली आहे. तर या मटकीला स्वच्छ 2 ते 3 पाण्यातून धुवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान वाळलेली मटकी आहे. ही मी डीमार्टमधून आणलेली होती. तर त्या मटकीमध्ये आता पाणी घालायचं आहे. छान आता हाताने असं एकदम घुसळून स्वच्छ धुवून ते पाणी चेंज करायचं आहे. आम्ही बाहेरून विकत आणत नाही. अशा प्रकारे घरगुती पद्धतीनेच कायम मटकीला मोड आणतो आणि छान भाजी किंवा मिसळ म्हणा, तर असे घरगुती पद्धतीनेच आम्ही मोड आणतो. जर तुम्हाला आणखी काही ट्रिक माहिती असेल मोड कसे आणावे तर मला नक्की सांगा, म्हणजे मला हेल्प होईल त्या गोष्टीने. तर मी इथे स्वच्छ पाण्याने असं हाताने मटकी धुवून ते पाणी आता बाजूला काढून घेणार आहे. कारण की डीमार्टमधून आणलेली होती मटकी आणि किती हात लावतात, कोण लोक येतात, त्याच्यामुळे मी स्वच्छ धुवूनच घेते जे काही डाळी वगैरे असतील तर मी इथे दुसरं पाणी घेतलेलं आहे. 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर मी हे पाणी चेंज करून परत एकदा स्वच्छ मटकी धुवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आता स्वच्छ पाणी आहे वर. मगाशी किती घाण होतं तुम्ही बघितलं. तर आता हे मटकीचं पाणी आपण हे फेकून टाकणार आहोत. तर मी मटकीतलं पाणीच पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. आता घालायचं आहे आपल्याला परत एकदा पाणी. तर हे स्वच्छ पाणी आता घातलं की ह्याला 5 ते 6 तास छान असं मटकी भिजत ठेवायची आहे. प्लेट ठेवून छान भिजत ठेवणार आहे मी. तर इथे तुम्ही बघू शकता 5 ते 6 तासानंतर मटकी अशी छान भिजलेली आहे आणि छान ते मटकीचं जे रूप असतं ना ते आलेलं आहे त्याला. नवीन यूट्यूबर आहे समजूया. तर हे बघा छान अशी मटकी भिजलेली आहे. यातलं पाणी पूर्णपणे आता काढून घेणार आहे मी. तर पाणी काढून घेतल्यानंतर त्याला मोड आणण्यासाठी मी दुसऱ्या भांड्यात हे करणार आहे. तर इथे एक मी छान अशी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे आणि यामध्ये ही मटकी घालून ठेवायची. तर यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. थोडं पण पाणी यामध्ये ठेवू नका, नाहीतर वास येतो मटकीला. तर मी इथलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही मटकी अशी रात्रभर मी ठेवणार आहे. रात्र म्हणजे 5 ते 6 तास अशी गरम ठिकाणी, जिथे उष्णता जास्त असेल आपल्या किचनमध्ये, कोणता असं कोपरा असेल गॅसजवळ म्हणा किंवा उबदार असं कुठेतरी जागा असेल ना, तिथे मी ठेवलेले होते हे झाकून. तर मी इथे गॅसजवळ एका खाली कोपऱ्यात उबदार जागा आहे, तिथे उष्णता जास्त आहे, तिथे मी हे झाकून असं ठेवलेलं. तर हे सकाळी उठून बघितलं तर एवढे छान असे मोड आलेले. तर मी अशीच मटकीला मोड आणते. तुम्हीसुद्धा ही मटकी अशी उबदार ठिकाणी ठेवा, म्हणजे लवकर मोड येतील. तर तुम्ही बघू शकताय छान अशी मटकीला मोड आलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.